आणि त्या मुलीचं एकनिष्ठ घनिष्ठाचं जे प्रेम आहे ते प्रेम कोणीच करू शकत नाही, ते प्रेम मुलामध्ये नाही. म्हणून माहेरामध्ये जोपर्यंत आई आहे तोपर्यंत आनंद आहे. जेव्हा का मग आपल्या भावाच्या बायका आल्या मग मात्र महाराज आपल्याला माहेरामध्ये जाऊ वाटलं तरी जाऊ नका. का? कारण तुमचा तिथं सन्मान होणारच नाही. मग तुमची आई म्हातारी असू द्या, एका जाग्यावर पडलेली असू द्या, पण तुम्हाला वाटतं आपलं माहेरामध्ये काहीतरी आधार आहे, काहीतरी अधिकार आहे, तोपर्यंत माहेरची मजा आहे. म्हणून घरामध्ये लक्ष्मी असणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत आपली आई जिवंत आहे, वडील जिवंत आहे, तोपर्यंत त्यांची घडल तेवढी सेवा करत राहा. काय होईल? अहो, चांगल्या चांगल्या व्यक्तींना आईवडिलाची सेवा घडत नाही. मी तर असं सांगून जातो, ज्याच्या घरी जास्त पैसा त्याचे आईवडील कोट्यामध्ये, खेड्यामध्ये, आणि हा बंगल्यामध्ये शहर सिटीमध्ये राहतात. ज्या आई वडिलांना लहानाचं मोठं करून हाताचा पाळणा करून आपल्याला वाढवलेलं असतं, मग त्या आई वडिलाला त्यांच्या अंतकाळाच्या टायमिंगला, त्यांच्या शेवटच्या क्षणाला, म्हातारपण तर प्रत्येकाला येणार आहे, तरुण कोण राहणार आहे? आज न उद्या आपण देखील कोणाची तरी आई होणारच आहोत. असा डोक्यामध्ये एक प्रश्न पाहिजे. म्हणून आई जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याची सेवा करा, बाप जिवंत आहे तोपर्यंत त्यांची बापाची सेवा करा. नंतर ते असते ना, जोपर्यंत एखादा व्यक्ती जिवंत आहे तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही. जोपर्यंत एखादा व्यक्ती जिवंत आहे तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही. जेव्हा का आई निघून गेली की असं वाटतं की आपली आई जर आज असली असती तर किती बरं झालं असतं. ते कविकार फार सुंदर एक शब्द रचना करतात. जिवंतपणे कधी पुसले नाही, डॉक्टर नाही कधी कसली गोळी, आणली नाही कधी खाण्या मिठाई, मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बा, तुने नाही पाणी पाजले, मी तुझ्यासाठी जीवन जाळले बा, तुने नाही पाणी पाजले, मी तुझ्यासाठी जीवन जाळले बा, तुने नाही पाणी पाजले, मी तुझ्यासाठी जीवन जाळले बा. माझ्या
पोटे सांगत काळ राहुनी अर्ध पोटे सांगत काळ मी तिला पाहुणे प्राण रोखले बाळा तुझे नाही पाणी पाजले मी तुझ्यासाठी जीवन जाळले बाळा तुझे नाही पाणी पाजले जिवंत आहेत तोपर्यंत आपण त्यांना कधी विचारत नाही, जिवंत आहेत तोपर्यंत विचारत नाही, पण गेल्याच्या नंतर आपण त्यांच्या निमित्तानं गोड जेवण करतो. पण महाराज मी असं म्हणू शकतो, गेल्याच्या नंतर त्यांच्या आठवणी काढण्यापेक्षा जिवंत आहेत तोपर्यंत त्यांना काय कमी आहे, काय लागतंय. अहो कधी आपल्याला कधी काळी जर दुर्डीमध्ये एक भाकर असेल, आईचं जेवण राहिलेलं असू द्या, मुलगा अचानक कुठून येऊ द्या, मुलानं जर विचारलं ना आई जेवाय आहे का, आई जेवलेली नसली तरी आई म्हणते बाळा आहे जेव. पण आई असं म्हणत नाही मी जेवायचे राहिले मी जेवते नंतर तू जेव. असं जर जी आई म्हणते ती आईच नाही, म्हणते तिला आई म्हणू नये. म्हणून आई वडिलांचे उपकार जीवनात महाराज. अहो आपल्याला कुठं मंदिरात जायची गरज नाही, कुठल्या देवात जायची गरज नाही. सकळ तीर्थाची ये धुरे आणि जिये का माता पितरे तया सेवेशी लोन. जे काय आहे ते आई वडील आहेत, म्हणून जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा. म्हणून घरामध्ये लक्ष्मी असणं गरजेचं आहे. लक्ष्मीचं समर्पण हे भगवंताला नारायणाला झालं पाहिजे. नंतर कालांतराने भगवंताचा लग्नविवाह सोहळा पार पडला. भगवंताला पहिला पुत्र झाला प्रद्युम्न, साक्षात कामदेवाचा अवतार. प्रद्युम्न कामदेवाचा अवतार झाला. त्याच्यानंतर भगवंताचे दोन विवाह एक साथ झाले, एक जांबुवंती आणि एक सत्यभामा. या दोघींचा विवाह एक साथ झाला. तर एक सतराजित नावाचा राजा होता, त्याच्याजवळ एक सैमंतक नावाचा मणी होता. काय होता? सैमंतक नावाचा मणी. तर तो मणी दररोज 20 तोळे सोनं देत होता. किती तोळं? 20 तोळं. आता काय भाव आहे सोन्याचा? 80,000 रुपये तोळा. तर 20 तोळ्याची किती झाली? मला श्वास घ्यायला त्रास व्हायला, म्हणजे ते गणित आहे ना. किती झाले? 16 लाख रुपये. किती झाले? 16 लाख रुपये. तर तो म्हणे दररोज 20 तोळं सोने द्यायचा. मग एक दिवस तो सतराजित राजा द्वारकेमध्ये तो मणी डोक्याला लावून द्वारकाधीशाला भेटण्याकरता गेला. महाराज त्या मण्यामध्ये एवढं तेज होतं, सूर्यासारखं तेज होतं, भयंकर तेज होतं. तो मणी परिधान करून तो सतराजित द्वारकेमध्ये गेला. द्वारकेमध्ये गेल्याच्या नंतर त्या मण्याचा प्रकाश एवढा पडला की संपूर्ण द्वारकावासी त्या मण्यावर खुश झाले. ज्यावेळेस द्वारकाधीशाचं दर्शन घेतलं, द्वारकाधीशाचं दर्शन घेऊन सतराजित माघारी निघाला, त्यावेळेस द्वारकेतल्या सर्व भक्तगणांनी तो मणी आमच्या द्वारकाधीश भगवंताला द्या अशी मागणी केली. पण तो सतराजित राजानं तो मणी दिला नाही. मणी दिला नाही. मग परत घरी आला आणि एक दिवस तोच मणी सतराजिताचा भाऊ प्रसेन, त्याचं नाव प्रसेन होतं, त्यानं एक दिवस तो मणी परिधान केला आणि जंगलामध्ये निघून गेला शिकार करण्याकरता. जंगलामध्ये शिकार करण्याकरता निघून गेल्याच्या नंतर त्या मण्याचा प्रकाश एवढा होता, एका सिंहानं वाघानं त्याच्यावर हल्ला केला आणि तो मणी काढून घेऊन गेला. मग तो सिंह मणी घेऊन जात असताना एक जांबुवंत नावाचा राजा होता. त्या जांबुवंत राजानं त्याच्यासोबत युद्ध केलं आणि त्या सिंहाच्या हातातून तो मणी घेतला
आणि आपल्या मुलीला नेऊन दिला. मग इकडं महाराज सत्राजित राजाला वाटलं माझा भाऊ मणी घेऊन गेलेला आहे जंगलामध्ये, किती दिवस झाला आला नाही वापस. सत्राजित राजाला काळजी लागत होती, काय झालं असावं, कसं झालं असावं याचा विचार करत होता. तेवढ्यामध्ये सत्राजित राजानं विचार केला, द्वारकेतल्या लोकांनी माझा मणी द्या म्हणून मला मागणी केली होती, मी तो मणी दिला नाही. मला 100% माहीत आहे द्वारकेच्या कृष्णानं माझ्या भावाचा मणी काढून घेतला. मग कृष्णानं मणी घेतला. संपूर्ण जनतेमध्ये गोष्ट पसरली, जनतेमध्ये हाहाकार झाला. कृष्ण चोर आहे, तो न मणी चोरला. ही बातमी कानाकानानं जात कृष्णाच्या कानावर गेली. द्वारकाधीशाच्या कानावर गेल्याबरोबर द्वारकाधीश भगवंत म्हटले, चोरी न करून चोरीचा आळ आला आपल्यावर. चोरी तर आपण केली नाही, चोरीचा आरोप आपल्यावर आला. मग आता ही चोरी सिद्ध करून दाखवावी लागेल म्हणून द्वारकाधीशानं काय केलं, जंगलामध्ये आले. द्वारकाधीश जंगलामध्ये आल्याच्या नंतर एक सिंह मेलेला बघितला, सिंहाला मारलेला बघितलं. सिंहाचे पदचिन्ह बघत एका गुफेच्या जवळ आला. गुंफा तर त्या मण्याचा प्रकाश एवढा होता, तो जांबुवंत नावाचा राजा होता. त्या जांबुवंतानं त्याची मुलगी जांबुवंती तिला तो मणी दिला होता. मग त्या गुफेतून त्या मण्याचा प्रकाश बाहेर आला. मग भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला द्वारकाधीशाला तो मणी दिसल्याबरोबर डायरेक्ट गुफेमध्ये प्रवेश केला. डायरेक्ट गुफेमध्ये गेल्याबरोबर जांबुवंताची मुलगी जांबुवंती मोठ्यानं आरडली. ओरडल्याबरोबर जांबुवंताला कळालं कोणीतरी आलंय. मग जांबुवंताला वाटलं कोणीतरी आलंय. कृष्णाचं आणि जांबुवंताचं युद्ध लागलं. दोघांचं भयंकर युद्ध झालं. 27 दिवस युद्ध चाललं. किती दिवस? 27 दिवस. 28व्या दिवशी देवाला राहवलं नाही ती गोष्ट. देवानं काय केलं, उचलून एक बुक्की मारली जांबुवंताला. जांबुवंत झाडापासून खाली पडला. मग जांबुवंतानं ओळखिलं की तुम्ही कोणी नाही, तुम्ही साक्षात जगाचे मालक आहात. मला या जगामध्ये, या भूतलावर, पृथ्वी तळावर सध्या कोणीच हरवू शकत नाही, माझ्यासोबत युद्ध करू शकत नाही, म्हणून माझी क्षमा याचना आहे. मग जो काही प्रकार घडलेला होता तो प्रकार भगवंताने सांगितला. तो मणी द्या, त्या मण्यामुळे मला कलंक लागलेला आहे. मग जांबुवंतानं सांगितलं, मी तुम्हाला मणी देतो, पण मण्याच्या बदल्यात माझ्या मुलीसोबत तुम्हाला लग्न करावं लागेल. मग काय, जंगल में मंगल. जांबुवंत आणि जांबुवंतीसोबत द्वारकाधीशाचं लग्न लागलं. हे झाले किती झाले? ओय, लग्न किती झाले का झोपले? आज तर एकादश आहे की फराळाला शाबूच असेल. पहिलं झालं रुक्मिणी सोबत, दुसरं झालं जांबुवंती सोबत. किती झाले? 2. लक्षात असू द्या, नावं लक्षात ठेवा, रुक्मिणी, जांबुवंती. मग कृष्ण परमात्म्यानं तो स्वयंमंतक नावाचा मणी घेतला. ज्या राजानं आपल्यावर आरोप घातला होता, सत्राजित राजा, त्याच्या जवळ गेला आणि त्याला पूर्ण कहाणी सांगितली. आशा करता असं झालं होतं, तुझा मणी तिथं गेला होता, मला विनाकारण आरोप लागला म्हणून मी तो मणी घेऊन आलो आणि हा मणी धरा. मग महाराज जनतेमध्ये हाहाकार झाला. विनाकारण द्वारकाधीशावर आरोप घातला म्हणून राजाला सर्व लोक त्यांना बोलत होते. मग राजाला अपमानास्पद झालं. राजानं सांगितलं, या अपमानातून मला मुक्त होण्यासाठी माझी मुलगी आहे, तिचं नाव आहे सत्यभामा, मग तेवढं तिच्यासोबत लग्न लावा, त्या लग्नाच्या हुंड्यामध्ये तेवढा मणी घेऊन जा. मग काय महाराज, भगवंतानं सांगितलं तुमची जशी इच्छा. असा भगवंताचा 3रा विवाह सोहळा पार पडला. पहिला रुक्मिणी, जांबुवंती आणि सत्यभामा. एक वेळेस भगवान पांडवांना भेटण्यासाठी इंद्रप्रस्थाला गेले आणि इंद्रप्रस्थाला गेल्याच्या नंतर तिथं भगवंताचा घनिष्ठ मित्र अर्जुनासोबत भेट झाली.
अर्जुनासोबत भेट झाल्याच्या नंतर फिरत 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 परत यमुनेच्या काठावर आले आणि यमुनेच्या काठावर एक स्त्री तपश्चर्या करत होती, ध्यान लावून एकाग्र चित्तानं तप करत होती. तप का करत होती? मला द्वारकाधीश भगवान पती रूपात प्रगट व्हावेत. तप करत होती, मला द्वारकाधीश भगवान पती रूपात प्रगट व्हावेत. म्हणून भगवंतानं काय केलं, अर्जुनाला जवळ बोलावलं आणि अर्जुनाला सांगितलं, जा त्या देवीचं नाव काय आहे विचारून. अर्जुन त्या ठिकाणी गेला, तिला सर्व परिचय विचारला. तिनं सर्व परिचय सांगितला, कशासाठी बसली ते पण सांगितलं. आणि अर्जुनानं भगवंताच्या जवळ येऊन तो प्रकार सांगितला. आणि सांगितल्याच्या नंतर भगवंतानं सांगितलं, तिची जर इच्छा असेल तर मी तिच्यासोबत मी लग्न करू शकतो. तिचं नाव होतं कालिंदी. काय नाव होतं? कालिंदी. किती झाले? 3 4 झाले की? हां, रुक्मिणी, जांबवंती, सत्यभामा आणि कालिंदी 4 झाले. एकीचं नाव होतं मित्रविंदा. त्या मित्रविंदाचं भगवंतासोबत लग्न विवाह सोहळा पार पडणार होता. परंतु महाराज त्याच्या घरची, त्याचे भाऊ दुर्योधनासोबत बळजबरीनं लग्न लावत होते. दुर्योधनासोबत बळजबरीनं लग्न लावत होते, परंतु तिची इच्छा होती द्वारकाधीशासोबत लग्न व्हावं. आणि तिने शेवटी द्वारकाधीश भगवंताला प्रगट करून त्याच्यासोबत लग्न लावलं. तिचं नाव होतं मित्रविंदा. किती झाले? 5. किती? 5. एक कौशल नरेश नग्नजित राजा होता, त्याच्या मुलीचं नाव होतं सत्यादेवी. त्याने एक पण ठेवला होता. पहिल्या काळामध्ये पण ठेवायची, प्रत्येकाच्या कौशल्यानुसार त्याला मुलगी दिली जात होती प्रत्येकाला. तर त्या राजानं पण असा ठेवला होता की त्याच्याकडे 7 बैल होते. किती होते? 7 बैल. जो कोणी राजा त्या 7ही बैलांना एका वेळेस व्यसन घालील, पकडीन, त्याला माझी मुलगी देणार. व्यसन कळती ना? हा, आपण शेतकरी आहोत. मग काय महाराज, प्रत्येक राजा जायचा, कोणी हात मोडून यायचा, कोणी पाय मोडून यायचा, कोणाचं डोकं फुटायचं. बरेच राजे त्या ठिकाणाहून वापस आले, परंतु त्यांना ते तर काही विजय प्राप्त करण्यात आला नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी आले, 7 रूप धारण केले. 7 रूप कृष्णानं धारण केले. 7ही बैलाला एकत्रित धरलं, 7ही बैलाला एकाच वेळेस व्यसन घातली आणि त्या सत्यादेवी सोबत लग्न विवाह सोहळा पार पडला. किती झाले? बोला बोला. एकादश 6. हा, किती झाले? 6. पहिली रुक्मिणी, जांबवंती, पुन्हा सत्यभामा, पुन्हा तुमच्यामुळं माझं बी विसरून चालू आहे, कालिंदी, पुन्हा मित्रविंदा आणि पुन्हा सत्यादेवी. 6 झाले. पुन्हा महाराज त्याच्यानंतर भद्रा नावाची एक कन्या होती. वसुदेवाची बहीण श्रुतकीर्ती, तिची ती मुलगी होती. परंतु तिला वाटत होतं आपला भाचा आपल्या श्रीकृष्ण परमात्म्याला माझी मुलगी द्यावी, म्हणून तिनं भगवान द्वारकाधीशासोबत तिचा लग्न विवाह सोहळा पार पाडला. किती झाले? 7. आणि 8वा लग्न विवाह सोहळा मद्र राजाच्या कन्याच्या स्वयंवरात स्वयंवर ठेवलेलं होतं. स्वयंवर. तर स्वयंवरामध्ये असं होतं, अशी वर एक माशी फिरत होती गोल. वर माशी फिरत होती आणि त्या माशीचं प्रतिबिंब पाण्यात दिसत होतं. कुठं दिसत होतं? पाण्यामध्ये प्रतिबिंब दिसत होतं. आपण विहिरीमध्ये बघितल्याच्या नंतर आपलं प्रतिबिंब कुठं दिसतं? पाण्यामध्ये दिसतं महाराज.
म्हणून त्या माशाचं प्रतिबिंब खाली दिसत होतं. खाली पाण्यामध्ये बघून वर माशाचा डोळा हाणायचा, डोळ्यामध्ये ती बाण मारायचा होता. खाली पाण्यात बघायचं आणि वर माशीला निशाणा करायचा. अशा स्वयंवरामध्ये भगवंतानं ते स्वयंवर जिंकलं आणि लक्ष्मणा नावाच्या कन्येसोबत विवाह सोहळा पार पाडला. हे झाले भगवंताचे वेगवेगळे 8 विवाह सोहळे. किती झाले? 8 लग्न झाले. पण एकाच वेळेस एकाच मंडपात एकाच वरड्यासोबत एकाच अन्नदानामध्ये एकदाच 16,100 मुलींसोबत भगवंतानं एकदाच लग्न लावलं. तर कसे लागले? तर एक भौमासूर नावाचा राजा होता. काय नाव होतं त्याचं? भौमासूर. त्याचं नाव नरकासूर होतं, परंतु भूमिपुत्र असल्यामुळे त्याला भौमासूर म्हणत होते. तर त्याने एक संकल्प केला होता की मी 20,000 मुलींसोबत लग्न करणार. किती? 20,000 मुलींसोबत. मग तो महाराज इतका पापिष्ट होता, कुठं बी जायचा, कोणासोबत भांडणं करायचा, मारामारी करायचा आणि त्याच्या बदल्यामध्ये त्याच्या मुलीचं हरण करून घेऊन यायचा आणि एका गुफेमध्ये आणून ठेवायचा. एका गुफेमध्ये आणून ठेवायचा. असा करत 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 त्याचा आकडा 16,100 पर्यंत गेला. ही गोष्ट कळाली द्वारकाधीशाला. भगवंताला ही गोष्ट कळाल्याच्या नंतर भगवंताला ही गोष्ट रावली नाही. मग भगवंतानं त्याच्यावर आक्रमण केलं, त्याच्या राज्यावर आक्रमण केलं आणि त्या 16,100 मुलींचा त्याच्या राज्यातून बंधनमुक्त केले. मग 16,100 मुली बाहेर आल्याच्या नंतर सर्वजणी हात जोडून भगवंताला विनंती केली. सांगितलं, महाराज आता आमचे मालक आम्हाला तर घरी घेऊन जाऊ शकत नाहीत. आता आमची अपकीर्ती झाली, आमचं लोकांमध्ये नाव खराब झालेलं आहे, आमच्यासोबत लग्नसुद्धा दुसरं कोणी करणार नाही. मग आता काय करा? एक काम करा, आम्हा 16,100 जणींना तुम्ही पत्नी रूपामध्ये प्रगट करा. भगवंतानं सांगितलं, तुमची इच्छा असेल तर तसं. मग 16,100 मुलींसोबत भगवंतानं एकाच वेळेस लग्न लावलं. असे भगवंताचे 16,108 लग्न झाले. किती झाले? 16,108. आता एक भेटायली का? आता एक भेटणं कठीण झाली महाराज. काल कीर्तनामध्ये 2-3 पोरं आले तुमच्या गावातले. आता नाव मला बी माहित नाहीत. कथेमध्ये व्यालतेन कीर्तन झाल्यावाले दर्शन घेतलं आणि म्हणले, महाराज असा आशीर्वाद द्या, असा आशीर्वाद द्या की पुढल्या वर्षी तुमच्या कथेमध्ये जोडीनं आरतीला आलो पाहिजे. परिस्थिती खरी होती, खोटं नाही. मुली मिळणं फार कठीण झालेलं आहे. बरं असं नाही मुली मिळत नाहीत असं बी नाही, मुली नाहीत असं बी नाही. आपले वागणे बिघडलेत म्हणून मुली कोणी देईना, हे कारण आहे. आपलं खाणं बिघडलं, आपलं राहणीमान बिघडलं, आपलं वागणं बिघडलं म्हणून मुली. पहिल्या काळात आई वडिलाच्या मनावर असायचं लग्न. मुलीला जर म्हणलं इथं द्यायचं तर इथंच. कोणाच्या मनावर? आई वडिलाच्या मनावर. आता आई वडिलाला गरजच पडली नाही. आम्हाला तर महाराज लांबूनच म्हणते ना, तसला धोत्र्या असतंय भाई, आतापासून धोत्र्या. खरं हो नाही, माझं झालंय आता, माझी एवढी काळजी करू नका. तसं काही नसतं महाराज. राहणीमानामध्ये बदल पडला, आपल्या वागण्यामध्ये बदल पडला म्हणून लग्न होईना. एक तर शिका वाटना, व्यसनाधीन झाली, नको तिथं पैसा खर्चायला लागले, काम करा वाटना, आयतं खायचं ना आयतं फिरायचं. मग कोण देईन मुली? आता नाही, आता बॅकग्राऊंड चेक केल्याशिवाय मुलगी देत नाही. आणि बॅकग्राऊंड चेक करणं मला तेवढंच गरजेचं आहे.
आता काय झालंय, मुलीच्या बी घराच्यांना टेन्शन नाही, मुलाच्या बी घरच्यांना टेन्शन नाही. जो जमून देणार आहे का त्याला 100% टेन्शन आहे. कारण मला एक तसा अनुभव घडलाय. महाराज काय होतंय, चांगलं केलं तर देवानं, चांगलं केलं तर देवानं, वाईट केलं तर माणसानं. ज्याच्या त्याच्या प्रारब्धाचा विषय भगवंतानं लिहून ठेवलेला आहे. कोणाच्या प्रारब्धामध्ये काय आहे ते कोणाला चुकणार नाही. म्हणून भगवंताचे 16,108 विवाह झाले. कालांतराने भगवंताला प्रत्येक राणी सोबत 10 मुलं आणि 1 मुलगी झाली. किती? 10 मुलं आणि 1 मुलगी. मग 16,108 गुणिले 10 करा की. 16,108 गुणिले 10 किती लेकरं झाली? 1,61,000 झाली मला. मग भगवंताची संख्या यादव सांगणार. कालांतराने भगवंताचा परिवार मोठा झाला. मग भगवान एवढ्या मोठ्या परिवारामध्ये कसे राहत असतील? एकीला दुसरी केली तर इथं आपल्याला खाण्याचे वांदे. महाराज त्या द्वारकेमध्ये 16,108 पत्न्यांना वेगवेगळे राजवाडे होते, वेगवेगळे. प्रत्येक राणीला एक वाडा. एक वेळेस नारद काय म्हणला? आता नारद कसा होता? भगवंताचा लाडका होता. महाराज कसा होता? लाडका होता. नारद एक दिवस भगवंताच्या जवळ गेला. काय म्हणला? देवा, आमचं काय खरं आहे म्हणला ब्रह्मचार्याचं? मागणं पुढं फुफुटा उड, आमचं काय खरं आहे? आम्हाला कोण ओळखणार आहे? भगवंताला वाटलं आज नारदाला काय झालं असावं, कोण इंजेक्शन दिलं असावं. भगवंताने विचारलं. नारद म्हणे, झालंय काय? काय महाराज तुमचं किती ऐश्वर आहे? 16,108 तुम्हाला, आम्हाला एक तरी असावं की? कोण म्हणला? नारद म्हणला. भगवंत म्हणला ह्याची परीक्षाच बघू. काय सांगितलं? ह्याची परीक्षाच बघू. नारदाला भगवंतानं सांगितलं, ज्या महलामध्ये मी नाही ती तुझी बायको. ज्या राजवाड्यात, ज्या महलामध्ये मी नाही ती तुझी बायको. मग काय नारद उड्याच मारीत निघाला. महाराज खुश. नारदाला वाटलं एवढ्या जागेवर कुठं जाणार आहे ती? एका कडीकून महल चक करीत निघाला नारद. एक बघितलं, दुसरं बघितलं, तिसरी. प्रत्येक महल उघडला की कृष्ण दिसायचा. प्रत्येक महल दिसला की कृष्ण दिसायचा. मग काय झालं? शेवटी सर्वात लाडकी भगवंताची बायको कोण? रुक्मिणी. तिथं कृष्ण नव्हता. तिथं कृष्ण नव्हता. मग नारदाची परीक्षा बघायची होती. नारदाला काय सांगितलं? रुक्मिणीच्या जवळ आले आणि रुक्मिणीला खुश झाली रे महाराज. पण आता रुक्मिणीला आई मानित होती. काय मानित होती? आई. आई साहेब, आई साहेब, आई साहेब, आई साहेब, आई साहेब. रुक्मिणीच्या महालात कृष्ण दिसलाच नाही. गेले, रुक्मिणीसोबत चर्चा केली आणि रुक्मिणीला सांगितलं, मी खूप आनंदित आहे आज. रुक्मिणीला वाटलं काय झालं असावं आज? काय झालं नारद मुनी? नाही, मला आनंद आहे आज. झालं काय? मला भगवंतानं सांगितलं होतं की ज्या महलामध्ये मी नाही ती तुझी बायको. मग काय? शुभ शीघ्रम चला म्हणली. मग रुक्मिणी बी महाराज ती लक्ष्मी होती, लक्ष्मी स्वरूप रुक्मिणी. तिनं काय केलं? एका कुंडाच्या जवळ नेलं. कसं नारदाचा मोह घालायचा होता. कुंडाच्या जवळ नेलं आणि सांगितलं, या कुंडामध्ये जर स्नान केलं तर माणूस पवित्र होते. ते कुंड होता महाराज, जर गड्यानं स्नान केलं तर तिथं मुलगी बनत होती. असा कुंड होता. ते कुंडाच्या जवळ गेला ना. कुंडाच्या जवळ गेल्याच्या नंतर नारदानं डपकन उडी मारली.
उडी मारल्याबरोबर नारद कुंडातून वरी आला. एवढे मोठे केस, अंगावर साडीन चोळीन, हे सर्व भानगड बघितल्यावर नारद म्हणला हे काय बाबा प्रकार आता. नारद की तो नारदी भई. नारदाची कोण झाली? नारदी झाली. नारदानं विचार केला आणि देवाला सांगितलं, देवा तुम्हाला शिक्षा द्यायची होती तर मला तिथंच द्यायची, एवढ्या परीक्षा करण्याची काय गरज होती का? हा, मग भगवान एवढ्या परिवारासोबत कसं राहत असतील? तर एक वेळेस भगवान प्रत्येक पत्नी सोबत दररोज काही ना काही खटपट. आता एवढ्या बायका म्हणल्यानंतर दररोज दोघी चौघी सोबत भांडणं होतच होते, दररोज व्हायचे महाराज. पण रुक्मिणी सोबत कधीच भांडण होत नव्हतं, कधीच नाही, कधीच भांडण झालं नाही, काही नाही. मग एक दिवस रुक्मिणीनं भगवंतानं विचार केला, रुक्मिणीच्या महलात गेले आणि म्हटले आज थोडा रुक्मिणीचा परिहास करू. थोडं तिला लाडगोडीनं बोललं. गेले आतमध्ये, रुक्मिणीला म्हटले, रुक्मिणी माझ्यासोबत तू लग्न का केलंस? काय म्हटले? माझ्यासोबत तू लग्न का केलंस हे कधी विचारतात? 10 मुलं आणि 1 मुलगी झाल्याच्या नंतर. किती? 11 लेकरं झाल्याच्या नंतर विचारतात की माझ्यासोबत लग्न तू का केलंस? काय माझं खरंय? माझ्या आई वडिलाचा पत्ता नाही, माझ्या कुळाचा पत्ता नाही, मी गाई चारणारा, वनात भटकंती करून फिरणारा, माझ्यासोबत लग्न का केलंस? तुला असं वाटत नाही का तू फसलीस? तुला असं वाटत नाही तुझ्या आई वडिलांना तुला चुकीच्या ठिकाणी दिलं? रुक्मिणी विचार करत होती, कधीच मालक असं बोलत नाही आणि आज नेमकं कुठून हुकी उठली? काय झालं असावं? रुक्मिणी विचारात पडली. मला काय झालं मालक, काय झालं? काहीच नाही महाराज. प्रत्येक शब्द भगवंतांना सांगायचा, माझ्यासोबत कशाला लग्न केलंस? मी दिसाय चांगला आहे का? मी गवळ्याचा, गाई मागं फिरणारा, कोणाचं बी लोणी दही तूप चोप, मी चोरी करणारा, चोरून खाणारा, हे कशाला केलंस असं सर्व? मग शेवटी भगवंतानं सांगितलं, रुक्मिणी मी तर असं म्हणतो अजून बी काही वेळ निघून गेलेली नाही. काय? अजून बी काही वेळ निघून गेलेली नाही असा शब्द कानावर आल्याबरोबर रुक्मिणीला चक्कर आली आणि पंखा अशी हवा घालत घालत रुक्मिणी मूर्छित अवस्थेमध्ये खाली पडली. खाली पडल्याबरोबर भगवंताला भीती वाटली. भगवंतानं विचार केला, मी फक्त परिहास करत होतो, परिहास हास्य विनोद करत होतो. रुक्मिणीनं तर ही गोष्ट खरीच मनाला लावून घेतली. रुक्मिणी खाली पडली. भगवंतानं सुदर्शन चक्रासहित चतुर्भुज रूप प्रगट केलं, रुक्मिणीला जाग केलं आणि रुक्मिणीला सांगितलं, रुक्मिणी आतापर्यंत तुझ्यासोबत कधीच परिहास केला नाही, आज कित्येक वर्षानंतर थोडा परिहास केला तर तू या अवस्थेमध्ये पडलीस, काय कारण आहे? त्यावेळेस रुक्मिणी म्हटली, तुम्ही ज्या गोष्टी सांगत होतात का त्या गोष्टी बरोबर आहेत. आता भगवान म्हटले, तू आता माझ्यावर परिहास करायलीस ना? तुम्ही म्हणत होतात ना मी गायी चारणारा, तुमच्यासोबत कोण लग्न केलं, का केलं, कशामुळं केलं? बरोबर आहे, त्याच्यामध्ये खोटं काहीच नाही. तुम्ही जगताचे जगतपिता आहेत, चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. तुमच्याजवळ काय एक गुण आहे का? तुमच्याजवळ खान आहे. एका मिनिटामध्ये तुम्ही रूप पलटू शकतात. तुमचं बरोबर आहे. असं म्हणत 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 रुक्मिणीने देखील महाराज भगवंतासोबत परिहास केला. मग भगवंत प्रत्येक राणीला काही ना काही देते. एक वेळेस एका राणीला पारिजातकाचं झाड आणून दिलं, स्वर्गातून झाड आणून दिलं, तिची इच्छा पूर्ण केली. मग एक दिवस रुक्मिणी रुसून बसली. रुसून बसल्याच्या नंतर रुक्मिणी मग सर्वजणी महाराज तिला विनवणी करत होत्या, चला चला, पण कोणीच येत नव्हतं.
कारण रुक्मिणी जोपर्यंत तिकडे येत नाही तोपर्यंत भगवंताचं समाधान नाही. मग ते गवळं नाही ना रुक्मिणी विकू द्या थोडा. तुम्ही स्वस्त कशा बसल्या उठा की चला रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसला उठा की चला. विनवणी करत होत्या, चला रुक्मिणी आई साहेब चला चला चला. कारण सर्वांना माहित होतं ज्या वेळेस रुक्मिणीनं तुळसी पत्र पारडे ठेविता तुळसी पत्र पारडे ठेविता माधव बरोबरीचा उठा की चला रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसला उठा की चला रुक्मिणी चला. रुक्मिणीला विनंती करत होते. असा भगवंतानं आपल्या परिवारामध्ये परिहास केला. मला संपूर्ण बरंच काही भगवंताच्या परिवाराबद्दल लग्नाबद्दल सांगण्यासारखं आहे, परंतु आपल्याला आज वेळ कमी. कीर्तन आहे, नंतर मिरवणूक आहे, थोडक्यात आपल्याला कथा आटोपून घ्यायची. नंतर कालांतराने भगवंताचा परिवार मुलं बाळ हळूहळू 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 हळू मोठे होत होते, हळूहळू मोठे होते तुम्हाला. मग एक दिवस सर्व घरातल्या लेकरांसमवेत भगवान काही खेळ खेळण्याकरता गेले. खेळ खेळता खेळता त्या बालकांचा चेंडू एका विहिरीत पडला. चेंडू विहिरीत पडल्याच्या नंतर सर्वजण विहिरीच्या जवळ आले तर त्या विहिरीमध्ये एक मोठा सरडा होता. पर्वता आकाराचा सरडा बसलेला होता. सर्वजण कृष्णाच्या जवळ आले, द्वारकाधीशाच्या. सांगितलं बाबा 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 त्या विहिरीमध्ये असं असं आहे. तिथं गेले. गेल्याच्या नंतर भगवंताचा स्पर्श झाला. स्पर्श झाल्याबरोबर तो सरडा मुक्त झाला आणि त्याच्यातून एक दिव्य पुरुष निर्माण झाला. त्याचं नाव होतं नृगराजा. नृग उपाख्यान म्हणतात त्याला. नृगराजा. नृगराजानं सांगितलं महाराज
माझं नाव मी इक्ष्वाकूचा मुलगा, माझं नाव ऐकून भरपूर असताना तुम्ही, मी दान इतकं करत होतो, इतकं दान करत होतो की दानामध्ये माझं 1 नंबरला नाव होतं. परंतु एक दिवस दान करता करता माझ्याकडून थोडी खोट ठरली, म्हणून मला या येवणीमध्ये येऊन पडावं लागलं. मग दान किती करत होतास? या आकाशात जेवढ्या चांदण्या आहेत त्या चांदण्या देखील एखाद्या वेळेस मोजता येतील, त्याच्यापेक्षा काही पटीनं मी गायीचं दान करत होतो. मग एक दिवस भगवंतानं सांगितलं तू गायी दान करत असशील, म्हाताऱ्या कोताऱ्या गायी दान देत असशील. नाही, शुद्ध देशी गायीचं दान करत होतो. मग काय झालं, एक दिवस एका ब्राह्मणाला मी गाय दान दिली. काय दिली? दान दिली. त्या ब्राह्मणाला ती गाय दान दिल्याच्या नंतर त्या ब्राह्मणाच्या घरून ती गाय सुटली आणि पुन्हा नंतर यांच्या गायीमध्ये येऊन मिक्स झाली. मग तीच गाय दुसऱ्या ब्राह्मणाला दान दिली. मग तो दुसरा ब्राह्मण गाय घेऊन जात असताना पहिल्या ब्राह्मणाला गाय दान दिलेली, त्या दोघांची भेट झाली, त्या दोघांची भांडणं लागली. गाय माझी, तो म्हणतो माझी, तो म्हणतो माझी, तो म्हणतो माझी. नाही, मी आताच आणली, मला दिली होती. मग राजाच्या जवळ गेले, राजानं सांगितलं गाय मी दोघांनाही दिली होती. मग ती गाय सुटून आली, परत नंतर त्यांनाच दिली, त्याच्यात माझी काहीच चूक नाही. म्हणून त्या ब्राह्मणानं शाप दिला. ज्यावेळेस येवणीमध्ये नरकामध्ये मी गेल्याबरोबर मला अगोदर विचारलं की राजा, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पुण्य तर भरपूर केलंय, पण थोडंसं तुम्ही पाप केलेलं आहे. मग अगोदर पुण्य भोगणार का पाप? राजानं सांगितलं अगोदर पाप भोगू, पुन्हा पुण्य एकदाच भोगता येईल. मग पाप भोगण्यासाठी मी या विहिरीमध्ये सरडा बनून पडलो होतो, म्हणून आज तुमच्यासारख्या महापुरुषाचं दर्शन झालं, माझा त्याच्यातून उद्धार झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा भगवंताच्या अनेक कथा आहेत. राजा परीक्षितानं प्रश्न केला, शुकाचार्य महाराज, तुम्ही आतापर्यंत दीन बंधू अशा काही कथा सांगितल्याच नाहीत. आतापर्यंत मारामारी, लग्न असंच काही सांगत होतात. तेवढ्यामध्ये शुकाचार्य महाराजांना सुदामाची आठवण झाली. कोणाची? सुदामदेवाची. आता डायरेक्ट सुदामदेवच. हा, कसं वेळेनुसार गाडी पळवावी लागते. सुदामदेवाची आठवण झाली. सुदामा महाराज बालपणीचा गुरुकुलातला मित्र. कोणाचा? भगवान श्रीकृष्ण परमात्माचा, एकनिष्ठ भक्त भगवंताचा. मग कालांतराने द्वारकाधीश राजा झालाय असं सुदामजीला कळालं, त्याच्या पत्नीला कळालं. सुदामजीच्या पत्नीचं नाव सुशीला. मग महाराज एकदम गरीब अवस्था, इतकी गरीब आहे, इतकी गरिबी, एक दिवसाचं खाण्याकरता सुद्धा सुदामाच्या घरी नाही. मग पत्नीला एक दिवशी कळालं की मालकाचा मित्र द्वारकेचा राजा आहे. मग मालकाला ती एक दिवस म्हटली, अहो द्वारकेचा राजा तुमचा मित्र आहे म्हणून. हो, माझाच मित्र आहे. मग एक दिवस तुम्ही द्वारकेला जा आणि द्वारकेला जाऊन भेटून या, काही मागू नका. पण काय असतं, भगवंताला वाटलं, आपलं सुदामदेवला वाटलं किती दिवसानंतर भेट होणार, गेल्याबरोबर त्याला कसं काय मागायचं, काय मागायचं. सुशीलानं सांगितलं तुम्ही मागू नका, तुम्हाला मागण्याची गरज नाही. मग काय करायचं? मग तो राजा आहे, त्याच्याकडे जायचं कसं? तर त्याच्याकडे जायचं म्हटल्यानंतर रिकाम्या हातानं जाता येत नाही. मग कसं जायचं? मग काहीतरी घेऊन जायचं. घरामध्ये बघितलं मला 4 डबे उघडले पण घरात काहीच नाही. भगवंताच्या भेटीला जायचं, काहीतरी घेऊन जावं म्हटलं, घरात शिदा नाही, धान्य नाही, काहीच नाही. मग सुशीलानं सांगितलं सुदामाच्या पत्नीनं, तुम्ही जायची तयारी करा, मी तुमच्यासोबत काय द्यायचंय मी त्याची तयारी करतो. मग महाराज गरीब कुटुंब, गरीब सुशीला स्वभावाची, 4 घरी गेली. महाराज ह्या घरून एवढे तांदूळ, ह्या घरून एवढे पोहे, या घरून एवढे तांदूळ, थोडे थोडं 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 एका टोपल्यामध्ये आणलं, जवळ ठेवलं आणि एका गाठोड्यामध्ये बांधून दिलं. देण्याकरता दुसरं काहीच नव्हतं. महाराज थोडेसे पोहे म्हणा, तांदूळ आणले, दिले. आणि सुदामानं सांगितलं, अगं तो राजा, द्वारकेचा राजा, त्याला असले 4 घरून आणलेले तांदूळ कोपनचे घेऊन जाऊ?
पण ते कोपनचे आता आमच्या कलियुगातले लोक खायना झाले, कोप पण आहे म्हणाले. राशन तारा त्याचं नावच पडले, चांतारा आणि राशन तारा. हा मग रुक्मिणीने आपलं सुशीलानं सांगितलं नाही तुम्ही जा, हे एवढेच पोहे घेऊन जा. मग महाराज सुदामदेवाच्या अंतःकरणामध्ये मित्राला भेटायला जाण्याची एवढी उत्कंठा निर्माण झाली, प्रेम जागृत झालं. किती दिवसानंतर भेटणार, गुरुकुलातल्या किती गप्पा गोष्टी, किती लहानपणी भांडणं केलेली, मज्जा केलेली, मोज मस्ती केलेली, असा आनंद महाराज सुदामाच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला. मग असं वाटत होतं भेट झाल्याच्या नंतर मी काय बोलू, कसं बोलू, काय बोलू, कसं बोलू. हा मनामध्ये दृढ संकल्प धरला आणि द्वारकेच्या दिशेनं निघाले. मग द्वारकेच्या दिशेने चालत 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 चालत, पायामध्ये चप्पल नाही, अंगामध्ये फाटकं धोतर, अंगामध्ये फाटकं शर्ट, डोक्याला फाटका रुमाल बांधलेला, पागुटं बांधलेलं, चालत 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 थोडा वेळ चालले आणि थकले आणि एका झाडाखाली झोपले. झाडाखाली झोपल्याबरोबर माझ्या भगवंतानं अशी लीला केली की सुदाम देवाला झाडाखालून उचललं आणि आईन द्वारकेच्या शिवारात आणून सोडलं, द्वारकेच्या जवळ. कारण महाराज सुदामापुरी इकडं कुठं राहिली, दिल्लीच्या जवळ. द्वारका 2000 किलोमीटरचं अंतर आहे, कसं जायचं तेवढ्या लांब. मग सकाळी सकाळी उठल्याबरोबर इकडं तिकडं बघितलं, काही दिसना. लांब मोठ्या अंतरावर काही राजमहल दिसत होते. मग तेवढ्यात एक गुराखी आला. एका गुराख्याला विचारलं, महाराज मला द्वारकेला जायचंय, द्वारकेचा रस्ता कोणता आहे? त्यानं सांगितलं तुम्ही द्वारकेतच आलात. सुदामानं विचार केला, एवढ्या लवकर मी द्वारकेत आलो? हो तुम्ही द्वारकेत आलात. हे जे मोठे मोठे महल दिसतात, हे मोठे मोठे बंगले दिसतात, हे आमच्या द्वारकेतलेच आहे. मग ते मला द्वारकेमध्ये माझा एक मित्र आहे, त्या मित्राला जाऊन भेटायचं. कोणाला भेटायचं? मित्राला जाऊन भेटायचं. त्यांनी म्हटले काय नाव काय आहे? कृष्ण 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 असं काहीतरी नाव आहे असं म्हणत होतं. मग आम्हाला द्वारकेला जायचं, कसं जायचं? जवळ गेले. आता काही संतांनी सुदामदेव त्या ठिकाणी गेल्याबरोबर डायरेक्ट भगवंताच्या महलामध्ये गेले असं सांगितलेलं आहे. परंतु काही संत असा भाव काढतात की सुदामदेव अगोदर त्यांच्या द्वारपालाच्या जवळ गेले. द्वारपालाच्या जवळ गेल्याच्या नंतर द्वारपालांना सांगितलं की आतमध्ये जा आणि तुमच्या गुरुदेवांना सांगा की तुमचा मित्र आलाय म्हणून, तुमचा मित्र आलाय म्हणून. आतमध्ये जा. देखो देखो ये गरीबी, ये गरीबी का हाल, कृष्ण के दर पे विश्वास लेके आया हूँ. मेरे बचन जो यार मेरा वही सोच करके आस करके आया हूँ. अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, अरे द्वार पालो कन्हैया से कह दो कि दर पे गरीब आ गया इधर तुम्हारे महल के
मिलने तो दामा गरीब आ गया है, मिलने तो दामा गरीब आ गया है। द्वार पालो कन्हैया से कह दो, अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, इधर से दामा गरीब आ गया है, इधर से दामा गरीब आ गया है, इधर से दामा गरीब आ गया है। लगाया गले सुदामा मोहन, लगाया गले लगाया गले हुआ रजनी को बहुते कुंबा, हुआ रजनी को बहुते कुंबा, मेहमान के गोपाल कृष्ण भगवान की जय, द्वारकाधीश भगवान की जय, श्री राधे। द्वारपालांना सांगितलं सांगा की तुमचा मित्र सुदामा आला। मग महाराज काही द्वारपाल आतमध्ये गेले आणि सांगितलं महाराज मला तुमच्याजवळ किती दिवस झालं नोकरी करत आहे मी, आतापर्यंत असा भक्त आलेला बघितला नाही मी की तो भक्त एवढा आवडीनं प्रेमानं तुमचं वर्णन करतो। केस विस्कटलेले, धोती फाटलेली, शर्ट फाटलेलं, पायात चप्पल नाही, रक्त निघतं पायातून। भगवंतानं विचारलं अरे बाबा कोण आहे असा? माझे मित्र तर अनेक आहेत, असा कोण आहे? जेव्हा का त्या द्वारपालाच्या मुखातून सुदामा नाव ऐकलं, ऐकल्याबरोबरच भगवंतानं जे उठून पळायला सुरुवात केली महाराज, पायात चप्पल घातलं नाही, अंगावर पितांबर घेतलं नाही, तसंच पळत 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 सुदामा 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 म्हणून त्या द्वारपालाच्या जवळ आले। जवळ आल्याबरोबर सुदामाला पाहिलं, सुदामाला पाहिल्याबरोबर अंतकरणातून रडू आलं, डोळ्यातून पाणी आलं आणि कडकडून मिठी मारली। सुदाम देवाला आतमध्ये घेऊन आले। आतमध्ये घेऊन आल्याच्या नंतर माझे भगवान सुदाम देवाच्या पायामध्ये मोडलेले काटे, पायातून निघालेलं रक्त हातानं काढत होते, हातानं। ऐका हो ऐका, हे सांगण्यापुरतं एवढं सहज नाही। जगाचा मालक आहे तो भगवान, ज्याने विश्व निर्माण केलेलं आहे, तो जगत पिता भगवान त्या सुदामजीचे पाय
जे रक्तानं रक्ताभांबाळ झालेले काटे मोडलेले आहेत त्यानं ते व्यवस्थित करतायत. पायावर डोकं टेकवलं, रडत 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 महाराज डोळ्यातल्या अश्रूनं त्या सुदामदेवजीच्या पायावर संपूर्ण स्नान घातल्यासारखं केलं भगवंतानं. मग घरातून महाराज मोठा देवाचा तांब्या ताट घेऊन आणायला सांगितलं. त्याच्यामध्ये सुदामदेवजीचे पाय ठेवले. रुक्मिणी आईसाहेबांना एका पायाला पूजा करायची आणि माझ्या भगवंताने एका पायाची पूजा करायची. काय भाग्य असेल त्या सुदामदेवाचं. राहू द्या तुम्ही काहीतरी करायला लागलात म्हणून लोक माझ्याकडे बघून तुमच्याकडे बघायला. हा मग रुक्मिणीने एक पाय आणि भगवंताने एक पाय, पाय धुतले. पाय धुतल्याला पाणी भगवंतानं टोटल राजवाड्यामध्ये शिंपा अमृत समजून माझ्या सुदामाच्या पायावरलं पाणी संपूर्ण द्वारकावासियांना सांगितलं महलामध्ये शिंपडून टाका. मग पाय धुतले महाराज. स्वतःच्या आसनावर सिंहासनावर बसवलं. स्वतःच्या पत्न्या काही विचार करत होत्या, हा बाबा कधी कोणाला एवढं जवळीकता देत नाही, कोणाची विचारपूस करत नाही आणि हा असला कसला मित्र आहे. बराच वेळ चर्चा चालू होती. लहानपणीच्या चर्चा झाल्या महाराज. खूप वेळापर्यंत गप्पा गोष्टी केल्या. मग कालांतराने सुदामदेवजींना पंचपक्वानाचं जेवण खाऊ घातलं. मस्त कपडे दिले, वस्त्र अलंकार परिधान करण्याकरता दिले, सुंदर सजवलं आणि एका जागेवर बसले. गप्पा गोष्टी झाल्या. तेवढ्यामध्ये भगवंतानं विचारलं, अरे तुझं काही लग्न वगैरे झालं का नाही? कारण गुरुकुलामध्ये होतास त्यावेळेस भरपूर वैराग्य दाखवत होता, मी ब्रह्मचारी राहणार, असं करणार तसं करणार. सुदामानं नकळत हसला आणि म्हटलं, हो माझं लग्न झालंय. मग सुदामानं विचारलं, तुझं? माझं विचारू नको, माझं एक झालंय होय. हा लय मोठा पसारा आहे. मग बराच वेळ महाराज चर्चा चालू. मग म्हणला, माझे किती लग्न झालेत तेवढे तुला दाखवतो. एका कडीकुणाशी दर्शनाला रांग लागल्यासारखी रांग लागली. 16,108. हो, ही एक, ती एक, ती एक, ही एक, ती एक, 100, 200, 300, 400, 5,000, 6,000, 7,000, 10,000 झाल्या. सुदामानं सांगितलं, आशीर्वाद देऊन देऊन माझा हात दुखायला लागला. आता एकदा सांग किती येते. त्यानं सांगितलं 16,108 आहे. हा 16,108. सर्वांना एक साथ आशीर्वाद दिला. सुदामदेवजीला विचारलं, तुम्ही आलात म्हणजे माझ्या भाभीजीनं मला काहीतरी खायला दिलं असेल. वारंवार सुदामजी लपवत होते, वारंवार लपवत होते. परंतु जेव्हा का महाराज ते गाठोडा असं बांधायची, दाबून धरायची, म्हणजे काहीतरी द्यायला असं वाटावं म्हणून ते लपवून धरत धरत भगवंतानं हिसकावून घेतले आणि सांगितलं, काहीतरी माझ्या भाभीने दिले. 4 घरून आणलेले तांदूळ घेतले, माझ्या भगवंतानं ते तोंडामध्ये टाकले. दुसरी मूठ घेणार तेवढ्यात लक्ष्मीनं हात धरला. लक्ष्मीनं सांगितलं, मालक काय येडे झालात काय, एकटेच खाऊन टाकतात का? एका मुठीमध्ये सर्व ऐश्वर दिलं तर भगवंतानं, दुसऱ्या मुठीमध्ये लक्ष्मीनं सर्व लक्ष्मीचं समर्पण सुदामाला केलं. सुदामदेवजी वापस आले. सुदामा नगरी हसी दिसायला लागली. सोन्या जातो माघारी, जातो माघारी, द्वारिकानाथ तुझे दर्शन झाले आता, तुझे दर्शन झाले आता, तुझे दर्शन झाले आता. तुझ्या नादाने ती पाहिली पंढरी, धन्य झालो आम्ही, धन्य झालो आम्ही जन्माचे, नाम घेऊ तुझे आवडीचे. जातो माघारी, जातो माघारी, जातो माघारी द्वारिकानाथ
आले सुदामदेवजी, दर्शन झालं महाराज. जेव्हा का महलाच्या जवळ आले, एवढा मोठा बंगला दिसला. बंगला दिसल्याबरोबर सुदामदेवजी मला वाटलं रस्ताच चुकला काय की. तेवढ्यामध्ये बायकोला आवाज दिला. तेवढ्यामध्ये अशी सुंदर नटून थटून सुदामदेवजीची पत्नी असं पूजेचं ताट घेऊन मोठ्या महलामधून बाहेर आली. आणि सुदामदेवजी म्हटले, मग हे घर हे आपलंच आहे. तेवढ्याच सुदामदेवजीला वाटलं माझा भगवान देत आहे तो छप्पर फाडके देत आहे. देत नाही तोवर देत नाही, दिलं की एवढं देतो महाराज की सावरणं देखील होत नाही. मग सुदामदेवानं काही मनात मागणं घेऊन गेला नव्हता, परंतु सुदामाला दिलं महाराज. अशा प्रकारे दीनबंधू सुदामाची कथा. कालांतराने भगवंताचा परिवार मोठा मोठा होत गेला. मोठा 56 कोटी यादव सेना झाली. किती? 56 कोटी. मग एक दिवस भगवंताच्या परिवारामध्ये मोठे महान तपस्वी राजे महाराजे होऊन गेले. मग एक दिवस भगवंताच्या काही लेकरांनी मुलांनी एका साधू संताचा परिहास केला. चातुर्मासामध्ये टिंगल केली, टिंगल परिहास केला. मग काही साधू आलेले होते गावात, त्यांच्याजवळ गेले. मग त्याच्यातला एक सांप नावाचा मुलगा सुंदर दिसायला होता. त्याला साडी नेसवली, साडी आणि साडी नेसवली. काहीतरी त्यांच्याजवळ बहाणा करायचा, हे किती मोठे महाराज आहेत, साधू आहेत असं बघण्यासाठी साडी नेसवली आणि पोटाला असं चिरगुट बांधलं. गर्भवती महिलेसारखे असे चिरगुट बांधले. त्या साधूच्या जवळ गेले. मग ते जवळ गेल्याच्या नंतर म्हटले, बाबा बताओ हमारे बहन को अभी क्या होगा. काहीच म्हणले नाहीत साधू. साधूंना माहित होतं हे टिंगल करायला लागले. परत परत विचारायचे, महाराज जी हमारे बहन को अब क्या होगा. साधूला आला राग. साधू म्हणले दुसरं काहीच होणार नाही, मुसळ होईल म्हणले. काय म्हणले? मुसळ होईल. मग हे पोर हसले हसले हसले, परिहास केला आणि घरी गेले. घरी गेल्याबरोबर साडी काढली, चिरगुट काढणार तेवढ्यामध्ये मुसळ पडलं खाली. आणि त्या मुसळापासूनच यदुवंशी यांचा काटा निघाला महाराज. काटा समाप्त झाली यदुवंशी सेना. म्हणजे संतांचा अवमान अपमान सहन करत नाहीत संत. म्हणून यादव कुळाचा नाश फक्त संतांच्या अवमान अपमानामुळेच गेलेला आहे. अशा प्रकारे भगवंताची लीला, भगवंताच्या कथा अनेक आहेत महाराज. यादव सेनेला शाप दिला. त्यांच्यानंतर 12 स्कंदामध्ये 11 स्कंदामध्ये भगवंताने दत्तात्रेयाने 24 गुरूचं वर्णन केलेलं आहे. किती? 24 गुरूंचं वर्णन केलेलं आहे वेगवेगळं. अशा प्रकारे भगवंताची कथा मंगलमय कथा आहे. जो कोणी भगवंताची कथा ऐकून सफल होतो, जीवनामध्ये त्याचं आपण ज्ञान उतरतो, त्याचं जीवन सफल झाल्याशिवाय राहत नाही. कारण माझ्या भगवंताच्या कथा अमृताची ताकद आगळी वेगळी महाराज. कारण त्या कथा अमृतामध्ये मग्न झाल्याच्या नंतर असं वाटतं 4 तास 4.5 तास कधी निघून गेले काही कळत नाही महाराज, काही कळत नाही. फक्त त्या कथेमध्ये तेवढं एकाग्र रममान व्हावं लागतं. नाही तर असं होतं बऱ्याच वेळेस 50% मन इथं, 50% मन घरी, प्रपंचात, व्यवहारात. मग त्यावेळेस असं होतंय घरचं बी प्राप्त होत नाही, कथेतलं बी प्राप्त होत नाही. मग आदर में उदर मध्येच लटकून बसतो आपण. म्हणून करायचं तर एकच करायचं. इथं आलो 100% बाहेरला विसरून जायचं. घरी आहोत बाहेरला 100% विसरायचं. संसार करताना संसार करायचा, परमार्थ करताना परमार्थ करायचा. दोन्ही जर एक केला तर त्याला तुकोबाराय म्हणतात गाढव.
मी नाही म्हणत, तुकोबाराय म्हणतात, भक्ती आणि व्यवसाय काला करीतो गाढव. भक्ती आणि प्रपंच जर एकत्रित केला तर त्याला गाढव म्हणावं, गाढव. म्हणून प्रपंच आणि संसार आपलं परमार्थ, परमार्थाच्या जाग्यावर संसार, संसाराच्या जागेवर करायचा. म्हणून अशा भगवंताच्या कथा श्रवण केल्याच्या नंतर जीवनामध्ये मुक्तता प्राप्त होते. अशी कथा ऐकली. शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला म्हणतात, राजा आता काय करायचं? त्यावेळेस शुकाचार्य महाराजांना राजा परीक्षिती गदगद झाला आणि हसून म्हणतो, गुरुदेव, मला माझ्या परमात्म्याचं खरं स्वरूप काय आहे, तो परमात्मा कसा आहे, त्याचं ज्ञान मला पूर्णपणे प्राप्त झालेलं आहे. आता मला एक नाही. कोण सांगते राजाला कशाचा शाप होता? अहो शाप कशाचा होता राजाला? किती दिवस झालं कथा ऐकायला? 7 दिवस झाले. ते काय ना, नळी फुंकली सोनाराने, इकडून तिकडे गेली वारी, असं काम आहे आपलं. अहो राजा परीक्षितीला शाप कशाचा होता? तर राजा परीक्षितीला तक्षक नावाचा सर्प चावून त्याचा मृत्यू होणार, त्याच पश्चातापामध्ये राजा त्या ठिकाणी बसला होता. त्या ठिकाणी शुकाचार्य महाराजांनी राजा परीक्षितीला 7 दिवस कथा ऐकवली. राजा मुक्त झाला, गदगद झाला. हसून म्हणतो राजा, महाराज आता एक तक्षक नाही, असे हजारो तक्षक जरी मला येऊन चावून गेले ना, माझ्या या शरीराला काही फरक पडत नाही. आता मी मुक्त झालेलो आहे, मुक्तच झालेलो आहे. श्रवणे परीक्षिती तरला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली तया. महाभागवत श्रवण करूनी, सर्वांगाचे कान केले त्याने. राजा परीक्षिताने सांगितलं, महाराज असे हजारो, एक नाही हजारो तक्षक म्हणतोय, जरी चावले तर या नाशवान देहाला आता काहीच होणार नाही. माझा देह, माझा आत्मस्वरूप त्या परमात्म्यामध्ये लीन झालेला आहे. म्हणून मला अशा साधारण सापाची आता भीती वाटत नाही. मग आता राजा परीक्षितासारखाचा उद्धार झाला, मग तुमचा आमचा का होणार नाही? होणार. तेवढी भावना आपण या ठिकाणी घेऊन आला तर. अशा प्रकारे ही कथा 12 स्कंद, 335 अध्याय, 18,000 श्लोक या ठिकाणी समाप्त होतात. जो कोणी या भागवत कथेचं श्रवण करल, त्याच्या जीवनातले पाप ताप नष्ट झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून ही मंगलमय कथा याच ठिकाणी पूर्ण विराम होत आहे. सर्वांनी या भागवत कथेचा सर्वात शेवटचा एक श्लोक आहे, तो श्लोक फक्त श्रवण केला, तोंडानं उच्चारला तरी. आता ह्याच्यात काय असे श्रोते नसतील की 7 दिवस कथा ऐकायला आले असतील. कोणी 3 दिवस आला असेल, कोणी 4 दिवस आला असेल, कोणी 2 दिवस आला असेल, कोणी 1 दिवस आला असेल, ज्याच्या त्याच्या अडचणीनुसार. बरं, जे आज आलेत त्यांचा बी उद्धार होतो. फक्त एवढा श्लोक, एक ना एक शब्द माझ्या पाठीमागं 3 वेळेस म्हणायचा. मी 1 वेळेस म्हणतो, 3 वेळेस एक शब्द म्हणायचा. सर्वांनी सर्वांगाचे कान करून शब्द व्यवस्थित ऐकायचे. हा श्लोक म्हणल्याच्या नंतर तुम्ही संपूर्ण भागवत कथा ऐकल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होते. नाम संकीर्तनम यस्य, नाम संकीर्तनम यस्य, नाम संकीर्तनम यस्य, सर्व पाप प्रनाशनम, सर्व पाप प्रनाशनम, प्रणामो दुःख शमनस,
प्रमाणो दुःख शमन तं नमामि हरि परम हरे परम तं नमामि हरि परम नाम संकीर्तनं यस्य कीर्तनं यस्य सर्व पाप प्रनाशनम सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःख शमन नमो दुःखशमनं तं नमामि हरि परम गोपाल कृष्ण भगवान की जय श्रीमद् भागवत महापुराण की जय शुकाचार्य महाराज की जय द्वारकाधीश भगवान की जय राधा सरकार की जय या ठिकाणी ही कथा विराम घेत आहे. म्हणून जीवनामध्ये काही ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत महाराज जाता जाता एक शेवटचं सांगून जातो. आपण हिंदू म्हणून जन्माला आलो, हिंदू म्हणून जन्माला आलो तर आपल्या कपाळावर कुठल्याही कलरचा असो पण काही ना काही गंध असावा. आता कसं आहे प्रत्येकाची आवड निवड आहे. कोणी पिवळा लावतंय, कोणी लाल लावतंय, कोणी पांढरा लावतंय, कोणी काळा लावतंय. बुका कुठला का होईना परंतु आपल्या कपाळावर गंध असावा. जमलंच तर गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ एक असावी, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असावी. खाऊन कोणाचं भलं झालंय? जिवंत प्राण्याला आपण कापायचं आणि खायचं, मग त्या प्राण्यात आणि आपल्यात बदल तरी काय? कुत्रे मेलेल्या प्राण्याला खातात, कुत्रे मेलेल्या प्राण्याला खातात. आपण मारून खातो, आपण काय करतो? मारून खातो. म्हणून गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. नसल कोणाला या कथेमध्ये संकल्प करा की महाराज मी या कथेमध्ये आज संकल्प करते की इथून पुढं मी इथून मागायला द्या जाऊ द्या. गेलं पाण्यात गेलं म्हणून समजू आपण, गंगेत गेलं. हां इथं गंगेत गेलं, गंगा जवळच आहे की आपल्या इथं. हां गंगेत जाऊन एकदा स्नान केलं सर्व धुवून जाते. इथून मागलं महाराज गेलं गंगेला वाहून दिलं आम्ही, पण इथून पुढं माझ्या जिंदगीत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी या कथेमध्ये महाराज तुमच्या साक्षीनं भगवंताच्या समोर अशी प्रार्थना करते की मी इथून पुढं कसल्याच प्रकारचा मांसाहार करणार नाही. असं कोण कोण करणार? हातवरी करा, करा करा, लाजू नका, करा करा. मुली असतील, मुलं असतील, लहान मुलं असतील, लहान लेकरं असतील, करा, लाजू नका. इथून काढलंय मी सांगतो देवाला एवढ्या वेळेस माफ करा म्हणून फोन करून सांगतो खाली स्टेजच्या उतरल्यावर. हा इथून मागलं तुमचं जेवढं नोंद झालेलं आहे का तेवढं कॅन्सल करून टाकायला होतो. आणि इथून पुढं खाणार नाहीत. ओय का तुमच्या गावात खातच नाहीत? हा खातात का? महाराज शोकांतिका आहे तुम्हाला सांगतो. वंजारी समाजामध्ये माता माऊल्या मांसाहार करत नाहीत. बरोबर आहे का जनक महाराज? करत नाहीत. वंजारी समाजामध्ये माता माऊल्या मांसाहार करत नाहीत, करून बी देत नाहीत. असं बी नाही आपण करत नाहीत, मालक खाते म्हणून त्याला करून बी देत नाहीत. खाय, भांडे घास, तिकडच जाय. हा मग आपल्या इकडे एक कारण असते. जर मालक खाणारा असला थोडे दिवस भांडे घासणार मग हळूच म्हणणार असा बी जीव तर बाटायचला की भांडे घासून का होईना पण मग खाल्लं तरच काय होईल. सहजच म्हणून जातो महाराज, पण करू नका. खरं या भागवताच्या कथेमध्ये अशी एक प्रतिज्ञा करा, तुमचं जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही. मग काय
तुम्ही मांसाहार खायचा आणि त्यानं दारू प्यायची, दोघांचं बरोबरीतच सुटायलंय. नाही महाराज, जरी आपला मालक पित असेल त्याला देखील रोखण्याचं काम करा. एक कबीरदास महाराजचा फार सुंदर दोहा आहे. अहो पिऊन तर पितो आपण, काय पितो? दारू पितो. दारूची नशा राहतेच किती दिवस. कबीरदास महाराज म्हणतात, जाम पर जाम पीने से क्या फायदा, जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पी जाओगे तो शाम को उतर जाएगी, एक बार मेरे हरिनाम का प्याला पी जाओ, तेरी जिंदगी सुधर जाएगी, तेरी जिंदगी सुधर जाएगी. एकदा माझ्या भगवंताच्या नावाचं रस पान करून बघा, तुमच्या जीवनामध्ये सफलता प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. एक वेळेस म्हणून कोणी मांसाहार करत असाल तर करू नका. मालक पित असतील त्यांना बंधन करा, पिऊ देऊ नका. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. आई वडिलाची जेवढं होईल तेवढं सेवा करण्याचा प्रयत्न करा. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच घडणार आहे, गेल्याच्या नंतर फक्त आठवणच राहणार आहे. म्हणून या काही महत्त्वाच्या काही थोड्या गोष्टी आहेत तेवढ्या लक्षात ठेवा. म्हणून पुनश्च एकदा झालेली भागवत कथा याच ठिकाणी समाप्त होणार आहे. पण तुम्ही गेली 7 दिवसापासून या ठिकाणी सर्वांनी अति प्रेमानं नम्र भावनेनं कथेचं रसपान केलं. माझा या ठिकाणी बसण्याचा काहीही अधिकार नाही, माझा या ठिकाणी बसण्याचा काहीही अधिकार नाही. मी तुम्हाला काहीतरी ब्रह्मज्ञान सांगावं एवढा मोठा मी अधिकारी माणूस सुद्धा नाही. पण काय असतं, एखाद्या गुरुवर्याच्या मुखातून, एखाद्या साधू संतांच्या आशीर्वादानं जे काही आपल्याला 4 शब्द प्राप्त झालेले असतात, ते 4 शब्द फक्त माझ्या मुखातून तुमच्या अंतकरणापर्यंत, तुमच्या कानावाट श्रवण करण्यासाठी मी सांगण्याचा प्रयत्न केला. माझं ह्याच्यात काहीच नाही. जे काही असेल ते माझ्या कृष्णाचं आहे, माझ्या भगवंताचं आहे. म्हणून बोलण्याच्या वेगामध्ये एखादा वेडावाकडा शब्द गेलाच असेल, कारण मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे. चूक झाल्याशिवाय, ठेस लागल्याशिवाय दुसरा पाऊल माणूस उचलून टाकत नाही. एकदा ठेस लागली की माणसाला कळतं आता ठेस लागली, तिथं जखम झाली. ते म्हणतात की दूध पोळालं की पुन्हा ताक फुकून पिते माणूस, तसं. म्हणून बोलण्याच्या वेगामध्ये एखादा शब्द चुकीचा गेला असेल, एखादा शब्द कोणाच्या अंतकरणाला जाऊन भिडला असेल, एखाद्या शब्दाचा माझ्या कोणाला राग आला असेल, नाही एखाद्या शब्दाचं वाईट वाटलं असेल, म्हणून तुमचाच मुलगा, तुमचाच भाऊ, तुम्हाला मोठा भाऊ असेल, लहान भाऊ समजा, लहान असेल मोठा भाऊ समजा, एक लेकरू असेल दुसरं लेकरू समजा, अशा भावनेनं काही बोललो असेल, क्षमा याचना. माझ्या बुद्धीचे दोष असतील, काही बरोबर असेल. गुरुवर्य ज्ञानेश भक्त आचार्य ज्यांच्या सानिध्यामध्ये गेली 17-18 वर्षापासून मी काही साधना केली, असे गुरुवर्य ज्ञानेश भक्त आचार्य अर्जुनजी महाराज लाडगुरुजी यांचा कृपा आशीर्वाद आणि माझ्या भगवंताचा प्रसाद हाच समजून ग्रहण करा. म्हणून पुनश्च एकदा जाता जाता सर्वांनी प्रेमानं, कसं असतंय महाराज, जसं मुलीला सासरातून माहेरला जाताना दुःख होतं, आता आमचं देखील मन या गावामध्ये रमलेलं आहे. आल्याबरोबर थोडं उदास वाटू लागलं. आता नवीन नवीन लग्न झाल्यावर थोडं दिवस उदास वाटतेच की. मग एकदा गाडी रुळली, मग थोडं थोडं करमत. आल्या आल्या आम्हाला वाटत होतं काय सरकारी दवाखान्यात आणून टाकल्याने, प्रत्येक घर ते सरकारी क्वार्टर दिसल्यासारखं दिसायला लागलं. आमचे जनक महाराज, आम्ही म्हणायचं बाबा हे काय. पण कालांतराने तुम्ही सर्वांनी अगदी प्रेम दिलं, सर्वांनी संख्याबळ वाढवलं, सर्वांनी अगदी या लहान लेकराची कथा ऐकायला सर्वजण धावत पळत, जशा त्या गोपिका काल बेभान होऊन त्या भगवंताकडे जात होत्या, तशा या गावातल्या गोपिका भगवंताची कथा श्रवण करण्याकरता धावत धावत पळत पळत येत होतात. आम्हाला देखील खूप आनंद वाटला महाराज. परंतु आता आम्हाला देखील या गावातून जावं वाटत नाही. पण आम्हाला सांभाळणार कोण, खराबर हातवर कोणी, असं की महाराज
आम्ही तुम्हाला सांभाळतो म्हणून. असं कोणी करू शकत नसतं, परंतु अंतकरण असतं. 7 दिवस तुम्ही सर्वांनी हृदयपूर्वक प्रेम दिलं, त्या प्रेमातून आम्ही उत्तीर्ण तर कधी होणारच नाही. पुनश्च एकदा कधी तुमच्या गावामध्ये येण्याचा योग आला तर तुमच्या दर्शनाचा योग होईल. जर कधी तुमच्या गावाल्यांनी बोलवलं, कमिटीनं बोलवलं, नाही कोणी कशाही पद्धतीनं बोलवलं, तुमच्या दर्शनाचा योग होईल. म्हणजे पुनश्च एकदा झालेली सेवा भगवंताच्या चरणी या ठिकाणी जमलेले सर्व सज्जन श्रोते, मायबाप, लहान थोर, पुरुष, माता माऊल्या, लहान लेकरं, लहान मुली सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन याच ठिकाणी भागवत कथेला पूर्णविराम देतो. शेवटचा निरोप समारंभ म्हणून आमची एक भैरवी होईल. आणि आज गेली 7 दिवसापासून आपल्याला आपल्या कथेला, कीर्तनाला ज्यांनी साथ केली असे माझे सर्व जिवलग सख्या भावापेक्षा जास्त माझ्यावर प्रेम करणारे असे आमचे आदरणीय जनक महाराज कदम आणि आमचे विष्णुपंत महाराज जायबाई आणि आमचा लाडका कांता, तो देखील मला शेवटी 4 दिवस का होईना येऊन आपल्यामध्ये सर्वांना त्यानं देखील प्याडच्या रूपानं मंत्रमुग्ध करण्याची सेवा दिली. म्हणून गावकऱ्याच्या वतीने त्यांचे देखील शतकोटी आभार. आणि या गावामध्ये तुमचं दर्शन मला ज्यांच्यामुळे झालं ते आता या ठिकाणी उपस्थित नाही, पण माझं नाव घेणं कर्तव्य आहे. जे की आम्ही 3-4 वर्षापासून एकमेकाच्या ओळखीमध्ये आहोत. असे तुमच्या गावचे सुपुत्र श्री हरिभक्त परायण एकनाथ महाराज शिंदे, परिचय आहे सर्वांना. हां, त्यांच्या मार्फत तुमच्या सर्वांचं दर्शन झालेलं आहे. मी काय फार लांबला नाही, मी देखील परभणी जिल्ह्यातलाच आहे, परंतु इकडल्या भागामध्ये येण्याचा कधी योग आला नव्हता. आमची अंबाजोगाईला वारकरी शिक्षण संस्था आहे. हे जे लहान लहान विद्यार्थी आहेत ना महाराज, हे 3 विद्यार्थी ते माझ्या संस्थेतलेच आहेत. असे आमच्याकडे 40 ते 50 विद्यार्थी आहेत. त्यांना आम्ही सांप्रदायिक शिक्षण जे काही असेल, पखवाज, गायन, वादन, तबला, हार्मोनियम, गीता असेल, हरिपाठ असेल, कीर्तन असेल, रामायण असेल, भागवत असेल, ज्याच्या त्याच्या बुद्धीची कौशल्यता पाहून त्याच्यानुसार त्यांना आम्ही हे ज्ञान प्राप्त करण्याचं काम करतो. त्याच्यामध्ये आम्ही जे काही अनाथ असतील, ज्यांना आई वडील नाहीत, असे देखील विद्यार्थी आमच्याकडे आम्ही मोफत शिकवतो. ज्यांना आई बी नाही आणि ज्यांना वडील बी नाहीत, अशा विद्यार्थ्याकडून 1 रुपया न घेता विनामूल्य 1 वर्षाचा खर्च आम्ही स्वतः आमच्या पदरून घालून त्यांना खाण्यापिण्यासहित सांप्रदायिक शिक्षणाबरोबर शालेय शिक्षणासहित सांभाळतो. असे आमच्याकडे 40-50 विद्यार्थी आहेत. तुम्हाला बी कधी असं वाटत असेल की आपला मुलगा शिकून असाच लहानाचा मोठा व्हावा, त्याला देखील चांगले संस्कार लागावेत, त्यानं देखील आपल्याला म्हातारपणामध्ये चांगलं सांभाळलं पाहिजे. आणि महाराज, ही काळाची गरज आहे. आता सध्या सुसंस्कारित बनवण्यापेक्षा संस्कारित बनवणं गरजेचं आहे. आता या कलियुगामध्ये म्हातारपणाला आपले लेकरं आपल्याला सांभाळतील का नाही याची गॅरंटी नाही. नाही महाराज, गॅरंटी नाही. म्हणून वेळेच्या अगोदर, मुलगा मोठा होण्याच्या अगोदर त्याला दिशा दाखवण्याचं काम करा. एकदा महाराज ती म्हणे, बापाचं चप्पल मुलाला आलं की मुलगा नंतर ऐकत नाही ऐकत महाराज. म्हणून वेळेच्या अगोदर त्यांना संस्कार द्यायला शिका, संस्कार द्या. अशा मी म्हणत नाही माझ्या संस्थेमध्ये सर्व लेकरं आणून टाका, असं बी म्हणत नाही. कुठल्या बी एखाद्या वारकरी शिक्षण संस्थेत, कुठल्या गुरुकुलामध्ये त्यांना टाकून संस्कारित बनवा. जेवढे मोठे अधिकारी बनवताल तेवढे तुम्हाला पश्चाताप भोगावं लागतो. अधिकारी बनवू नका असं बी म्हणत नाही. अधिकारी बनवत असताना देखील त्यांना संस्काराची देखील तेवढीच गरज आहे. मुलगा असेल, मुलगी असेल, मुलीच्या बाबतीत तर एवढं सांगतो महाराज,
लग्नाच्या अगोदर तिला तर मोबाईल नकोच, राग आला तरी चालते. मी या भागवत कथेच्या स्टेजवरून सांगतो, लग्नाच्या अगोदर मुलीला तर मोबाईल नकोच. का? अहो मोबाईल देण्याच्या ऐवजी माझ्या ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी द्या, माझ्या तुकोबारायांचा गाथा द्या आणि तिला सांगा दररोज सकाळी शाळेत जात असताना 10 ओव्या आणि 5 अभंग तुकोबारायांच्या गाथ्याचे वाच. त्या मोबाईलपेक्षा कितीतरी पटीनं तुझं जीवन सुधारल्याशिवाय राहणार नाही, सफल होणार महाराज. एवढं काम करा. जसे लेकरं जन्माला घातलेत, नाही तर महाराज त्या कोंबडीला पिले किती होते माहिती का? भले पसारा होते बरे होते महाराज, पण त्यांचं कसं असते, कोई चिल्ली ले गई, कोई बिल्ली ले गई, हो गई वाटा वाट, एक बी राहत नाही महाराज. म्हणून असे जे काही जन्माला आलेले लेकर आहेत त्यांना संस्कारित बनवून चांगल्या आध्यात्मिक मार्गाकडे लावा. मुलीला देखील चांगले संस्कार द्या. आपण हिंदू आहोत, हिंदू मुलीनं टोटल शरीर झाकूनच कपडे घालावे, लक्षात असू द्या. अहो आपल्या मुलीला जीन्सची पॅन्ट आणि टी शर्ट का घालावं? मुसलमानाची मला पोरगी दाखवा, तिचे डोळे सोडून तिचं इतकं तरी शरीर दिसतं का एवढं तरी शरीर? मग त्यांना ते करायला जमतं, मग आपल्याला का करायला जमत नाही? हा, एवढे शॉर्ट ड्रेस घालायचे, पॅन्टी घालायच्या, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये हे बसत नाही. आणि लग्न झाल्याच्या नंतर तेवढं बी सांगून जातो, येऊ द्या राग आला तर आला. लग्न झाल्याच्या नंतर मुलीनं लग्नाच्या अगोदर काय हाऊस फेडून घ्यायची तेवढे ड्रेस घाल बाई, पण लग्न झाल्यावर आपली हिंदू संस्कृती म्हणते साडीच परिधान करावी, अन्यथा ड्रेस वगैरे घालू देऊ नका. पण आजकाल निघाली फॅशन, कुठं फिरायला निघाले की ड्रेस घालून नाही. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये ते मोडत नाही. म्हणून जेवढे काही आपल्या घरामध्ये संस्कार देता येतील तेवढे संस्कार द्या. आणि घरामध्ये आपली सून, एवढं बी सांगतो की आता जाता आपली सून लेक म्हणून सांभाळा, आपली सून लेक म्हणून सांभाळा. तुमची लेक कुठंतरी सूनच आहे. म्हणून प्रत्येक सासूनं जर असा विचार केला ही आपली सून नाही, ही लेकच आहे असं म्हणून जर सांभाळला तर तिला सासरवास नाही, सासरवास कोणीच करू शकत नाही. म्हणून या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, तेवढ्या आपल्या आत्मसात करा, संस्कारित बना. म्हणून पुनश्च एकदा झालेली सेवा याच ठिकाणी पूर्णविराम करतो. हरिओम तत्सत. शेवटची विनवणी जय हो. संत दर्शनी परिसारे विसरतो न पडावा माझा देवा, विसरतो न पडावा माझा देवा तुम्हारे, विसरतो न पडावा माझा देवा. पुढे भारत बोलाई आगे पाई तुका मने पडलो पाया तेरा
इकडे लक्ष द्या. आरतीच्या आजवर महाराजांचा सत्कार होईल. सत्कार झाल्याच्या नंतर महाराजांचं आणि ग्रंथाचं एका लाईन मध्ये दर्शन घ्यायचं. दर्शन झाल्याच्या नंतर लगेच आरती होईल. आरती झाल्याच्या नंतर लगेच कीर्तनाला सुरुवात होईल. मला सांगा, मी बोलतो काय बोलायचं. आम्ही बोलण्यात मिलन 7 दिन का तुम्हारा हमारा, मिलन 7 दिन का तुम्हारा हमारा. रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा, रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा. मिलन 7 दिन का तुम्हारा हमारा, मिलन 7 दिन का तुम्हारा हमारा. मिलन 7 दिन का किस्मत में मिली थी मुलाकात इतने, हंसी खुशी बीत गए सौगात अपने. चमक कभी किस्मत रही लगे तो मिलेंगे दोबारा, रही लगे तो मिलेंगे दोबारा. मिलन 7 दिन का तुम्हारा हमारा, मिलन 7 दिन का तुम्हारा हमारा, मिलन 7 दिन का तुम्हारा हमारा. बोला काय. चला कार्यकर्ते या समोर ग्रंथाचं पूजन आणि महाराजांचा आहेर, महाराजांचा सत्कार करून घ्या. कार्यकर्ते या समोर चला या 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 तुम्ही या समोर या. दिसू द्या ना तुमचे चेहरे आम्हाला आजच्या दिवस. इकडून या माणूस. हॅलो. आज आपल्या आखंड हरिनाम सप्ताहातला 7वा दिवस, भागवत कथेचा 7वा दिवस आणि त्याचबरोबर गोविंद महाराज सुकळे हरिभक्त पारायण भागवताचार्य गोविंद महाराज सुकळे यांनी आपला खूप मधुर सुरस अशी कथा आपण श्रवण केली. त्यांनी आपला जे बोध दिला ते आपण सर्वांनी श्रवण केलेलं आहे आणि आपल्या हृदयामध्ये ते ठसून घेतलेलं आहे. आणि जितक्या चांगल्या प्रकारे कथा आपण श्रवण केली, खरोखरच महाराजांना खूप सर्वांना समजेल अशी कथा केली आणि ती कथा सर्व गावकरी मंडळीला सुद्धा आवडलेली आहे. त्या वतीने सर्व गावकरीच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सत्कार समारंभ करण्यात येत आहे. हे सर्व गावकरी मंडळी सत्कार करते वेळी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आणि महाराजांचा सत्कार करायचा. चला ग्रंथ पूजन करून घ्या. चला ग्रंथ पूजन. ग्रंथाला अगोदर काय करा, हळदी कुंकू लावा, वस्त्र टाक.